तो कसं जाणार आहे 2026 येणारं वर्ष हे कर्क राशीसाठी, हे मी तुम्हाला सांगणार आहे. कर्क राशीसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जातील. पण तुम्ही पाहाल की काही गोष्टी आरोग्याच्या तुम्हाला तक्रारी होतील, कारण त्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. 8व्या घरामध्ये राहू आहे, त्यामुळे खूपदा काही जणांना पोटाचे आजार पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगेन की डोळ्याचे आजार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. अचानकपणे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळं अतिशय स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, गाडी चालवताना व्यवस्थित चालवणे. स्पेशली जेव्हा सप्टेंबर ते नंतर तुम्हाला पाहायला मिळेल, जेव्हा मंगळ राशीवर येतील तेव्हा मात्र तुम्हाला फार काळजी घ्यायची आहे. तेव्हा अपघात होण्याची शक्यताही वाटते, कठोर बोलणं होईल. त्याचबरोबर केतू 2ऱ्या घरामध्ये आहे, त्यामुळे कधी कधी तुम्ही पटकन बोलाल पण समोरच्याला त्याचा त्रास होईल किंवा समोरचा पटकन त्या गोष्टी त्याला रूढ वाटतील. त्यामुळे बोलताना खूप विचारपूर्वक बोला, पटकन बोलू नका, कारण तुम्ही कदाचित लोकांना हर्ट करू शकता. पैशापाण्याने खूप नक्कीच चांगली गोष्ट आहे. आर्थिक परिस्थिती खूप चांगली असणार आहे, चांगल्या गोष्टी घडतील, पगार वाढ, नोकरी वाढ, नोकरी मध्ये प्रमोशन, नक्कीच आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे. पण एक लक्षात ठेवा, इथे आर्थिक स्थिती यासाठी असणार, तुम्ही स्वतःसाठी सुद्धा खर्च करा. यावेळेला तुम्हाला असं वाटेल पैसा पैसा, पण कदाचित कुठेतरी काही लोकांना असं वाटेल की पैसे मिळत नाहीयेत किंवा माझं काम होत नाहीये, त्यामुळे थोडं स्वतःसाठी खर्च करा. इथे बसलेला केतू तुम्हाला नक्की सांगेल, स्वतःसाठी खर्च केलात, मग पिकनिक असू दे, स्वतःची शॉपिंग असू दे, किंवा स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर ते केलं तर नक्कीच तुम्हाला पैसे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे स्वतःसाठी विचारपूर्वक खर्च करा, पण करा. त्याचबरोबर एज्युकेशनसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. गुरुनंतर कर्क राशीमध्ये आल्यानंतर जून नंतर खूप चांगल्या गोष्टी घडतील, चांगल्या तुम्हाला विस्तार वाटेल. मुलांच्या एज्युकेशनसाठी खूप चांगल्या नवीन गोष्टी शिकतील, अभ्यासामध्ये सुद्धा चांगलं लक्ष राहील, खूप चांगल्या गोष्टी. गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा त्यानंतर खूप चांगले योग पाहायला मिळतात. लग्नाची इच्छा ज्यांची आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी येतील, फक्त विचारपूर्वक थोडंसं प्रकृतीची काळजी घेणे, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की चांगल्या गोष्टी होतील. उपाय जे दिलेत ते नक्की करा. कर्क राशीसाठी येणारे हे दिवस चांगले सुद्धा आहेत आणि थोडेसे त्रासदायक सुद्धा असू शकतात, पण उपाय केले, विचारपूर्वक वागलात, सकारात्मक वृत्ती ठेवली तर येणारं वर्ष कर्क राशीसाठी खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक.